चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। किरकोळ महागाईचा दर मे महिन्यामध्ये 5.5% भाजीपाला, डाळी, कडधान्य आदींच्या किमती कमी झाल्यानं महागाईत घट, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाची माहिती। मुंबईच्या मालाड परिसरात महिलेनं ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा, यम्मो आईस्क्रीम इथून ऑर्डर केली होती। मालाड पोलिसांकडून यम्मो आईस्क्रीम कंपनी विरोधात गुन्हा दाखल। डोंबिवली एमआयडीसी मधील 42 केमिकल कंपन्या बंद करण्याचे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आदेश। डोंबिवली एमआयडीसी मध्ये एकूण 180 केमिकल कंपन्या, दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा रुग्णालया शेजारी झाडाझुडपात नवजात बाळाला टाकून आई फरार, बाळ सुखरूप असल्याची डॉक्टरांची माहिती। नीट यूजी 2024 मध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 मुलांचे निकाल रद्द करणार। नीट घोळाबाबत सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची माहिती। नीट यूजी परीक्षेत 63 गैरप्रकार झाल्याची एनटीए अधिकाऱ्यांची माहिती, मात्र पेपर फुटीची एकही घटना घडली नाही, एनटीए अधिकाऱ्यांचा दावा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, अडवाणींना भेटून गडकरींनी आशीर्वाद घेतले। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या रंगशारदा इथे मेळावा। आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगावमधून प्रस्थान, यंदा दिंडीचं 55वं वर्ष। चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय रॅलीत धरला ताल। राजुरा इथे काँग्रेसनं काढली होती धन्यवाद रॅली। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय पाहत राहा चौफेर।